आज ना सकाळी काय करावं हेच सुचत नव्हतं, तर मग मी म्हटलं पहिले भाजीच करून घ्यावं. तर काढली मग मुगाची डाळ. मग मुगाची डाळ आता भिजत घालायला लागते, कारण मला बनवायचं होतं आज चिवच्या भाजीचं बेसन. आणि आमच्या आईचं चाललं होते चिवची भाजी निवळणं बाहेर बसून. मग काय मी केली मसाल्याची तयारी. एक घेतला लसणाचा गाठा, आणि आता पाहिजे होतं मला फक्त हिरव्या मिरच्या आणि हिरवा सांबार. हिरवा सांबारही काढून घेतला आणि हिरव्या मिरच्या बी काढून घेतल्या. आता हिरव्या मिरच्या तर काढून घेतल्या, आता मसाला करावा लागते. त्यांना मसाला करायला डाळही शिजली म्हणजे भिजली पाहिजे. शिजायला नाही टाकली पाहिजे, भिजायला टाकली. आणि आत्ता लागणार आहे आपल्याला एक खलबत्ता का ठेसा करायला हिरव्या मिरचीचा. आता मस्त असा सगळी तयारी करून आणलं इकडे. आता हिरवा भाजीपाला मिरच्या भाजायला ठेवल्या, त्याच्यावर टाकलं तेल. मस्त अशा मिरच्या भाजून घेतल्या आणि लसणाचा गाठा बी काढून घेतला एक ठेसा करायला. आणि कांदा बी कापून घेतला आणि हिरवा सांबारही कापायचा होता, तो बी कापून घेतला. आता जिरं आणि लसण आणि हिरव्या मिरच्या, मीठ आपलं मस्त असा ठेसा करून घेतला. हिरवा सांबारही टाकून घेतला त्याच्यात आणि ठेसा काढून घेतला. आता डाळ भिजली होती मस्तपैकी, मस्त डाळ धुवून घेतली आणि डाळ बी खलबत्त्यातच ठेसून घेतली, कारण का खलबत्त्यात ठेसली ना का एक नंबर बेसन होते. मस्त अशी डाळ मग ठेसून घेतली मी खलबत्त्यातच, पाट्यावर काही वाटली नाही. आता धुयाची होती मला चिवची भाजी. एवढा मसाला व्हायला कायची भाजी बी निवडणं झाली होती. मग काय कढई ठेवली गॅसवर आणि भाजी कापून घेतली. कढईत टाकलं तेल आणि त्याच्यात कांदा टाकला फोडणीसाठी. मस्त असा कांदा फिरून घेतला आणि त्यात हिरव्या मिरचीचा ठेसा, मीठ आणि हळद आणि ते बी फिरून घेतलं मस्तपैकी. आणि त्याच्यात टाकली भाजी आपली चिवची. आता चिवची भाजी बी फिरून घेतली आणि त्याच्यात टाकायचं आता डाळीचं वाटण टाकून घेतलं. मस्त अशी डाळ म्हणजे बेसन वाफायला ठेवलं आणि बेसन असं एक नंबर झालं, मोकळं चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.